पाणी घेतलं, पाणी थोडं लावायचं. हां हां, व्हेरी गुड. आता जसा आकार जसा द्यायचा तुम्हाला, गोल पाहिजे ना, गोल करा. छान आकार देत आहेत मॅडम. मध्ये मध्ये गॅसच्या शेगडीला हात पण लावत आहेत. तवा नॉर्मल टेम्परेचरला ठेवलेला आहे. असा तव्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आहे. विदाऊट तेलाचं बनवायचे आहेत. तेलाला अजिबात अलाउड नाही माधवबागला. तेल खायचं नाही असं मॅडमने यावरती असं ठेवलेलं आहे. त्या पिठामध्ये काय घातलेलं आहे, मेथी, कोथिंबीर, लसूण, पालक आणि कोबी आणि दुधी भोपळा पण घातलेला आहे. आता हे घातलेलं असं त्याला आता छानसं गरम करत राहायचं. त्याच पिठामध्ये परत 2 होणार आहेत बरं का आपले. काय जेवढ्या पालेभाज्या जास्त वापराल तेवढं तुमचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला जर भूक आवडत नसेल तर भाज्या जास्त घालायच्या. मॅडम कशा गोल गोल बनवतात. चौकोन नाही बनवणार का मॅडम तुम्ही? नाही नाही, चौकोनी करतात म्हणा. हे म्हणे चौकोनी म्हणे. चौकोनी म्हणजे डिझाईन पण म्हणजे ज्यांना हॉटेलचे खायची सवय आहे नवीन नवीन, त्यांना असं काय करायचं, चौकोनी बनवून द्यायचं. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी हॉटेलमध्येच खाल्ले. नाही, तरी पण ते माधवबागचंच असणार आहे. आता बघा, जरी तव्यावरती ठेवलेलं आहे ना, आता थोडं त्याला वापलत आहे असं बघा. स्टीमवरती असं दिसतं ना आपल्याला, लाईट वाफ येत आहे अशी. थोडंसं याला लूज करत घ्यायचं. मग असं उलटण्यानं असं लूज करत घ्यायचं आहे. असं मॅडम लूज करतात, गोल गोल करून त्याला लूज करून घ्यायचं तव्यातून. आता पलटी टाकायचं असेल. आता वरच्या बाजूला, खालच्या बाजू खरपूस भाजलेला आहे बघा. थोडं मॅडम हलवा त्याला. हां, एक खरपूस भाजलेलं दिसते आपल्याला आता असं. आता दोन्ही साईडला असं छानसं त्याला पकवून घ्यायचं. कुठलंही तेल, तूप, ऑइल वगैरे पदार्थ लावायचे नाही आहेत. थोडंसं खाली चिकटतं ऑइल नसल्या कारणानं, पण ते स्लोली काढून घ्यायचं, काही होत नाही. कारण बायकांना सवय असते ना, ऑइल टाकलं की झटकून निघतं. तसं काही नाही आहे, ऑइलची गरजच लागत नाही. चला, असं परतून आलटून पालटून करत आहेत मॅडम. छानसं वाजत आहे. खोलवर असं त्याला हात द्यायचा. मग असं सेम तुमच्या चपाती करते होऊन जातं. बाकीचं कुठलंही पीठ त्या पिठामध्ये मिक्स करायचं नाही आहे, याची काळजी घ्यायची. माधवबागच वापरायचं म्हणजे तुमचा डाईट डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे होईल. आता इकडं असं झालं आहे. आता पूर्ण झालेलं आहे. आता तेवढ्याच पिठाच्या आकारामध्ये मॅडमनी चौकोनी केलेला बघा. मॅडम टाकताना थोडासा हा स्लिप झालेला आहे, सेंटरला गेलेलंच नाही बघा. असते काय होत नाही, मध्यंतर पडायला पाहिजे होतं, पण ते काही कारणास्तव एका साईडला गेलेलं आहे. काय हरकत नाही, पण ते पण भाजणारच छान. बघा मॅडम, बघा जरा त्याला घ्या मध्ये तर घ्या. ओके, छान, व्हेरी गुड. फुलवारवरनं थोडं दाबायचं त्याला. म्हणजे आता ह्या साईडला कसं आहे दिसतं ना खरपूस भाजलेलं आपल्याला. मॅडम हळूहळू त्याच्यावरती प्रेस करत आहेत. म्हणजे आतली जी काय भाज्या आहेत आणि पीठ आहे ते पूर्ण परिपक्व होईल. आलटून पालटून भाजलेलं आहे त्याला. तुम्हाला आता त्याची जाणीव होईल की आता ती आपली भाकरी जशी भाजते तशी भाजलेलं आहे असं तुम्हाला पूर्ण खात्री होईल दोन्ही बाजूला. आणि आता हे असं करून हे ताटामध्ये घेतलेलं आहे. तर आता
जे माधवबागच्या प्रमाणे सलाद तयार केलेला आहे. काय काय घातलेलं आहे मॅडमने? गाजर घेतलेलं आहे, बीट पण आहे, प्लस काकडी आहे, टमाटा आहे. आता त्यावरती मॅडम काय टाकत आहेत? तीळ टाकत आहेत बघा. टाकायचं. यावरती मिठाचा वापर करायचा नाही आहे. मीठ जेवढं तुम्ही अवॉइड कराल तेवढं छान असतं. मॅडम तुम्ही हलवलं का ते पूर्ण? त्यामध्ये लिंबूची एक बोट ठेवलेली आहे बघा, ती जेवणात वापरायची आहे. चला, ही माधवबागच्या डाळीची आमटी केलेली आहे मॅडमने. यामध्ये काय काय घातलेलं आहे? टमाटा आहे, थोडी कोथिंबीर आहे, लसूण आहे. तेल अजिबात घातलेलंच नाही, दिसत नाही मॅडमने काय. शेवग्या शेंगा पण आहेत बघा, शेवग्या शेंगा तुम्ही घालू शकता. त्याप्रमाणे हे असं बनवलेलं आहे. आता एकच पेशंट असल्या कारणानं आपण 2 टायमाचं एकाच वेळी बनवलेलं आहे मॅडमने आम्हाला. हे असं बनवलेलं आहे. आता हे आम्ही गरम करत आहे याला दाखवण्यासाठी. डाळ तुम्ही नेहमीची जसं कुकरवरती शिजवून घेऊ शकताय. नंतर त्याला लसूण जिऱ्याची तेल नसताना टाकायचं. जर कोणाला तेल पाहिजे असेल तर अर्धा स्पून, पोहे खातेला असतो ना त्याचा अर्धा चमचा असतो ना, तेवढा अर्धा स्पून टाका. कोणाला ड्रायमध्ये कांदा भाजता येत नाही किंवा काय करता येत नाही, त्या लोकांनी थोडंसं तेल वापरायचं. हे मॅडम तुम्ही तेल वापरले का यात? नाही ना? ओके, छान. हे तेल वापरलेलं नाही. वापरलं तर काय तुम्हाला दिसलं असतं यामध्ये कुठेतरी. मॅडम या ताटामध्ये आता वाटीमध्ये घेते. ठेवा इथं. भाजी कुठली केली आहे मॅडम तुम्ही माधवबागची? म्हणजे मॅडमने पालकचे एक गरगट टाईप काहीतरी केलेलं आहे. त्यामध्ये काही नाही, फक्त पालकचं आहे असं केलेलं आहे. आता मॅडम ताट करत आहे. त्यामध्ये माधवबागची चटणी आहे तोंडी लावण्यासाठी. लोणचं वगैरे काही घ्यायचं नाही आहे. आणि तुम्हाला तोंडी लावायला लोणचं सवय असेल तर ही माधवबागची चटणी कंपल्सरी घ्यायची आहे. ही पालकची भाजी आहे. ही डाळची आमटी केलेली आहे. हे सलाद केलेलं तुम्हाला दाखवलेच आहे कशा पद्धतीनं. आणि हे तुमचे माधवबागचे पराठे म्हणू आपण त्यांना. आता हे पेशंटने खायचं आहे. ही माधवबागची प्लेट आता तयार झालेली आहे, आपल्याला खायची आहे. मी ही प्लेट 17 दिवसाला खातो आहे. शुगरची गोळी माझी 2 mg वरून 0.5 mg वरती आणलेली आहे. स्मिता मॅडमने सांगितलं की तुमची गोळी पण बंद करणार आहे. छान प्रगती आहे. माधवबागचे जे काही रिपोर्ट आहेत बाकी हॉस्पिटलपेक्षा आम्हाला छान वाटले. महत्त्वाचं म्हणजे इथं कन्फ्यूज केलं जात नाही. महत्त्वाचं म्हणजे कन्फ्यूज केलं जात नाही. पेशंटला पूर्ण विचार घेऊन त्याला सल्ले एकदम छान दिले असतात. पॉझिटिव्ह एनर्जी येते डॉक्टरना भेटल्यानंतर, की तुम्ही पेशंट असं वाटणार नाही, असेच तुमच्याशी संवाद केला जातो. इतर हॉस्पिटलला गेले की तुम्हाला काय केलं जातं? फार इमर्जन्सी आहे, हॉस्पिटलाइज व्हा, ऑपरेशन करा, बरेच काय भीती घातली जाते. पण इथं काही भीती घातली जात नाही. हा प्लस पॉईंट आहे माधवबागचा. आणि त्यांच्या मेन सानी सरांचा पण हाच असंच वर्तणूक आहे की पेशंटला आधी तुम्ही पूर्ण विचारामध्ये घ्या, त्याच्या मनातील भीती पहिली काढून टाका आणि मग ती त्यांची जे काही ट्रीटमेंट चालू करा. छान ट्रीटमेंट आहे.